रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूपच सुंदर आणि तितक्याच गहन अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हा अभंग आपल्याला खऱ्या भक्तीचा खोल अर्थ दाखवून देतो. ऐकताना जर तो आपल्या मनाला भिडला, आपल्या हृदयाला स्पर्श करून गेला, तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर सुरुवात करूया अभंगाच्या पहिल्या ओळीपासून. खरं तर ही पहिलीच ओळ भक्तीचा एक असा पाया रचते जो आपल्याला शेवटपर्यंत मार्गदर्शन करतो. बोलविसी तैसे आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना. बघा किती सुंदर आणि प्रामाणिक मागणी आहे देवाकडे. यात कोणताही आडपडदा नाही, एक सरळ आणि थेट विनंती आहे. पण इथे हा जो विटंबना शब्द आलाय त्याचा नेमका अर्थ काय? विटंबना म्हणजे थट्टा किंवा अपमान. तुकाराम महाराज देवाकडे काय मागत आहेत? ते म्हणतात, देवा, जे तू माझ्याकडून बोलून घेतोस ना, तेच मला अनुभवायला पण दे. नाहीतर काय होईल? ते फक्त पोकळ शब्द राहतील. आणि पोकळ शब्द म्हणजे भक्ती नाही, तर तो तुझा अपमान आहे, एक प्रकारची थट्टा आहे. हीच गोष्ट म्हणजे अनुभव आणि कृती यातील अंतर, हेच पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज पुढच्या ओळीत काही खूपच मार्मिक उदाहरणं देतात. मिठे विण काय करावे मिष्टान्न, शव जीवे विण शृंगारिले. म्हणजे काय उपयोग त्या गोड पदार्थाचा ज्यात मीठच नाही, किंवा त्या शृंगाराचा जो एका निर्जीव शरीरावर केला आहे. दोन्ही उदाहरणे अगदी काळजाला भिडणारी आहेत, नाही का? याचा अर्थ इतकाच आहे की ज्याप्रमाणे मिठाशिवाय मिष्ठान्नाला चव येत नाही, ते बेचव लागतं, अगदी तसंच प्रेमाशिवाय अनुभवाशिवाय केलेली भक्ती ही बेचव आहे, निरर्थक आहे. आणि दुसरं उदाहरण तर आणखीनच प्रभावी आहे. एखाद्या निर्जीव देहाला कितीही सजवलं तरी त्यात जीव येऊ शकतो का? नाही ना. तसंच ज्या भक्तीत अनुभवाचा, आतल्या चैतन्याचा अंश नाही, ती भक्ती म्हणजे सजवलेलं शव आहे, बाहेरून सुंदर पण आतून प्राणहीन. हाच दिखाव्याचा मुद्दा तुकाराम महाराज पुढच्या ओळीत आणखी स्पष्ट करतात. ते ढोंगीपणावर थेट प्रहार करतात. संपादणीविण विटंबिले सोंग, गुणेविण चांग रूपहीन. म्हणजे काय? तर जर आपल्याकडे खरी संपादनी नसेल, म्हणजे जर आपण खरंच काही कमावलं नसेल, कोणतेही सद्गुण अंगी बाणवले नसतील, तर आपण जे काही सोंग घेतोय, म्हणजे भक्तीचा जो दिखावा करतोय, ती एक प्रकारची विटंबनाच आहे. बाहेरून कितीही चांगलं रूप असलं तरी आत सद्गुण नसतील तर ते रूप व्यर्थ आहे. आणि हा दिखावा कसा असू शकतो? तर बघा, भगवी वस्त्र घालणं, कपाळावर टिळा लावणं किंवा गळ्यात माळा घालणं, मोठमोठे ज्ञानाचे शब्द वापरणं, पण त्याचा अर्थ स्वतःलाच माहिती नसणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात करुणा, क्षमा, नम्रता यांसारखे गुण नसणं. हे सगळं म्हणजे काय? तर एक सुंदर दिसणारा पण आतून पूर्णपणे पोकळ असलेला मुखवटा आहे. आता आणखी एक जबरदस्त उदाहरण जे आपल्याला विचार करायला लावतं की आपण देवाला जे काही अर्पण करतो त्याचं खरंच मोल आहे का, जर त्यात मूळ भावनाच नसेल तर. कन्या पुत्रेन विण मंगळदायके वेचिले हे फिके द्रव्य तरी. विचार करा, एखादा मोठा मंगळ सोहळा आहे पण त्यात कन्या आणि पुत्रच नाहीत, म्हणजे ज्यांच्यासाठी तो सोहळा आहे तेच नाहीत, तर मग त्यावर खर्च केलेला पैसा, ती सगळी धावपळ, सगळं फिक्कं नाही का वाटणार? सगळं व्यर्थ आहे. अगदी तसंच आहे, देवाला आपले पैसे, आपले मोठे यज्ञ किंवा दानधर्म या कशाचीही गरज नाहीये. त्याला हवंय फक्त आपलं प्रेम, आपला खरा भाव. जसं वधूवरांशिवाय लग्नाला काहीच अर्थ उरत नाही, तसंच प्रेमाच्या भावाशिवाय कुठल्याही पूजेला, कुठल्याही अर्पणाला काहीही अर्थ नाही. आणि आता येतो या अभंगाचा कळस, शेवटची ओळ, जिथे इतक्या वेळ इतरांना आणि भक्तीच्या स्वरूपाबद्दल बोलणारे तुकाराम महाराज आरसा स्वतःकडे वळवतात. तुका म्हणे तैसी होते मजपरी, न देखे अंतरी प्रेम भाव. बघा केवढी मोठी गोष्ट आहे ही, एवढे मोठे संत, पण ते काय म्हणतायत? ते म्हणतायत ही सगळी उदाहरणं दुसऱ्यांसाठी नाहीत, ही माझीच परिस्थिती आहे, माझ्याच अंतःकरणात मला तो खरा प्रेमभाव दिसत नाहीये. ही नम्रता, ही आत्मस्वीकृती थक्क करणारी आहे. आणि खरं तर हेच खऱ्या भक्ताचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. दुसऱ्यांच्या चुका काढणं, जगाला उपदेश करणं सोपं आहे, पण स्वतःचं परीक्षण करणं, स्वतःच्या उणीवा प्रामाणिकपणे मान्य करणं, हेच तर खऱ्या भक्तीचं सार आहे. आणि तुकाराम महाराज तेच करत आहेत. तर मग या संपूर्ण अभंगातून आपण काय शिकलो? खऱ्या भक्तीचा मार्ग कसा असतो? चला एकदा थोडक्यात पाहूया. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपले शब्द आणि आपला अनुभव हे एक असले पाहिजेत.
दुसरं, आतली भावना, आतला भाव हाच खरा गाभा आहे, बाकी सगळं व्यर्थ. तिसरं, बाह्य दिखाव्याला काहीच किंमत नाही, महत्वाचे आहेत ते आंतरिक सद्गुण. चौथं, देवाला अर्पण करायची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं प्रेम. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं, आत्मपरीक्षणाशिवाय भक्ती नेहमीच अपूर्ण राहते. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या या धावपळीच्या दिखाव्याच्या जगात आपण आपल्या आत अशी खरी अनुभवाची भक्ती कशी जोपासू शकतो, कशी जागृत ठेवू शकतो, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला संत तुकारामांच्या या अभंगाचे विश्लेषण आवडलं असेल आणि अशाच अनेक पवित्र अभंगांचा सखोल अर्थ जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी. रामकृष्ण हरी.